नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 18वा हप्ता पी-एम किसान योजनेचा 18व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे. खूप शेतकरी वाट पाहत होते की 18वा हप्ता कधी येईल. आता नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती या 18व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. या ठिकाणी बघा, आपण पी-एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी एक सूचना आपल्याला दिसते. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द 18th इन्स्टॉलमेंट. माननीय प्रधानमंत्री 18व्या हप्त्याचं वितरण करणार आहेत ऑफ पी-एम किसान, म्हणजे पी-एम किसान योजनेचं. ऑन 5 ऑक्टोबर 2024 म्हणजेच 5 ऑक्टोबरला या ठिकाणी पैसे येणार आहे. परंतु या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय ध्यानात घ्यायची आहे की या ठिकाणी वेगवेगळे पर्याय आता देण्यात आलेले आहेत. पी-एम किसानसाठी ज्यांच्या ई-KYC बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ई-KYC करून घ्यायची आहेत. ज्यांची OTPद्वारे KYC होत नसेल त्यांनी जवळील CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक KYC करून घ्यायची आहे. कारण काही लोकांनी आता जर KYC करायला गेले तर त्यांच्या जरी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला तरी पण KYC होत नाही, कारण त्यांनी KYC इतके दिवस देऊन देखील केली नाही. त्यामुळं आता त्यांना बायोमेट्रिक म्हणजेच अंगठा ठेवून KYC करायची आहे. अंगठा ठेवून KYC करायची असेल तर तुम्हाला CSC सेंटरवर जावे लागेल. आता बघा, या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर कुठलाही इश्यू असेल तर त्यासाठी त्यांना जायचं आहे कृषी विभागामध्ये. आता हा 18वा हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला आपलं स्टेटस स्वतःचं चेक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पर्याय बघा, नो युअर स्टेटस नावाचा. तसेच तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता. नावामध्ये जर करेक्शन असेल ॲज पर आधार तर ते देखील करू शकता. काही लोकांच्या आधार कार्डमध्ये अपडेट झालेलं आहेत, कारण नावामध्ये स्पेलिंग तुम्ही दुरुस्त केली आधार कार्डची तर ती इकडं पण तुम्हाला अपडेट करावी लागणार आहे पी-एम किसानच्या पोर्टलवरती, तरच तुमचे तिथून पुढे हप्ते चालू राहतील. जर नाव चेंज झालं आधार कार्डवरचं तर हे हप्ते बंद होतील. त्यामुळं आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच पी-एम किसानच्या पोर्टलवर असायला हवं. त्यामुळं तुम्ही तुमचं नाव देखील या ठिकाणी अपडेट करून घेऊ शकता. सगळ्यात खाली एक पर्याय बघा, व्हॉलेंटरी सरेंडर ऑफ पी-एम किसान. तर या ठिकाणी तुम्हाला घुसायचं नाही. इथं जर तुम्ही गेले तर तुमचे हप्ते बंद होतील. म्हणजे तुम्हाला पी-एम किसानचा लाभ नको आहे, आम्हाला ही योजना नको आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे या पर्यायामध्ये तुम्हाला घुसायचं नाही आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला नाही, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.